रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे। मध्य रेल्वेची वाहतूक 10 ते 15 मिनिटे उशिराने धावते आहे। या पावसामुळे रोड वाहतुकीवर तर परिणाम झालेलाच आहे, मात्र रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झालाय आणि याचा फटका हा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना, नोकरदारांना बसताना दिसतोय, कारण याचा धीम्या गतीने ही रेल्वे वाहतूक सध्या सुरू आहे। ठिकठिकाणी रुळावर पाणी साचल्याने त्यामुळे ही रेल्वे वाहतूक ही बंद करावी लागते आहे। तिसऱ्या दिवशी सुद्धा सतत धुवाधार असा मुंबईत पाऊस सुरू आहे आणि याचा परिणाम रेल्वे वाहतुकीवर झालेला पाहायला मिळतोय। रोड वाहतुकीवर तर झालाय, मात्र रेल्वे सुद्धा धीम्या गतीने सुरू आहे आणि याचा फटका हा प्रवाशांना बसलेला दिसतोय। आज नोकरदार वर्ग मोठ्या प्रमाणात आपल्या नोकरीवर जात असताना याचा फटका या नोकरदार वर्गांना बसलाय। लोकल ही धीम्या गतीने सध्या धावते। रात्रभर पाऊस सुरू आहे, पहाटेपासून सुद्धा पावसाची सध्या रिपरिप ही सुरूच आहे। कल्याण रेल्वे स्टेशनची ही दृश्य आपण पाहतोय। प्रवासी हे चांगलेच खोळंबलेत। दादर रेल्वे स्टेशन वरून आपण आपले प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार आपल्या सोबत आहेत। अक्षय, सध्या काय स्थिती तिथे, कसा परिणाम रेल्वे वाहतुकीवर झालेला आहे पावसाचा? आपण जर बघितलं दीपाली, तर आता दादर रेल्वे स्थानकावर देखील पाणी भरण्यास सुरुवात झालेली आहे आणि याचा परिणाम रेल्वेच्या गतीवरती होतोय। सध्या मी दादर रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 12 ची ही जी ठाण्याची दिशा आहे त्या भागामध्ये मी आहे आणि आपण बघतो की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचलं असल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतं आणि याचाच परिणाम जर आपण बघितला तर रेल्वे गाड्या या धीम्या गतीने वाहत आहेत। लोकांना ट्रॅकवरनं चालावं लागतंय आणि आपण बघतोय लोक पडतानाच देखील ट्रॅकवरती पाण्यामध्ये पाय पडून हे चित्र सगळं आपल्याला बघायला मिळते। कारण सगळी दयना मुंबईच्या या पावसामुळे झालेली आहे। मुसळधार पाऊस पडतोय, आत्तापासून नाही सकाळपासून मुंबईमध्ये मुसळधार पाऊस आहे। येथे काही तास देखील मुंबईमध्ये मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे आणि म्हणूनच आपण जर बघितलं तर या सगळ्या परिस्थितीत आता आपत्ती व्यवस्थापन कक्ष राज्याचा हा देखील अलर्ट मोडवर आलेला आहे। पावसाची रिपरिप कमी झालेली आहे, मुसळधार पावसाचा जोर ओसरलेला आहे। ज्या प्रकारचा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे ह्यानुसार कधीही मुंबईमध्ये मुसळधार पाऊस पुन्हा एकदा जोर धरू शकतो। ह्या रेल्वे ट्रॅकवर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे आणि त्यामुळं मुंबईच्या जे सेंट्रल मुंबईची मध्य रेल्वे आहे या मध्य रेल्वेची छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणारी जी जलद वाहतूक आहे ही काहीशी ठप्प झालेली आहे। लोक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ताटकळत पडलेले आहेत। त्यासोबतच ज्या उपनगरीय इतर गाड्या आहेत, लांब पल्ल्याच्या गाड्यावर देखील याचा परिणाम झालेला आहे। कारण अशा पाण्यामध्ये स्थानक परिसरामध्ये रेल्वेला मार्ग काढणं किंवा रेल्वेला योग्य दिशा मिळणं हे काहीच अडचणीचं होते। आपण बघतोय आता पाणी ओसरत आहे आणि हा ट्रॅक आपण पुन्हा एकदा हा ट्रॅक दाखवतो। या ट्रॅकवर देखील मोठ्या प्रमाणात पावसाचं पाणी हे साचलेलं आहे। एकूणच मुंबईकरांची ही लाईफलाईन मानली जाते लोकल जी आहे ती, आणि आता लोकलच्या ट्रॅकवरती इतक्या प्रमाणात पाणी साचलं आहे आणि याचा परिणाम आता सर्वसामान्यांच्या दळणवळणावर पडताना आपल्याला बघायला मिळते। सातत्यानं हवामान विभागाकडनं, महाराष्ट्र सरकारकडनं एक आवाहन केलं जातं की मुंबईकरांनी गरज नसेल तर घराबाहेर पडू नये, कारण घराबाहेर जर पडले तर सध्याची दादर रेल्वे स्थानक आहे। बरेचदा असं होतं की दादर रेल्वे स्थानकामध्ये ट्रॅकवरती असं पाणी भरत नाही, मात्र आता दादर असेल, सायन असेल, माटुंगा असेल, जो सखल भागातली काही स्थानकं आहेत त्या ठिकाणी ही परिस्थिती अत्यंत बिकट होत असल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतं आणि याचा परिणाम मुंबईकरांच्या जनजीवनावर आपल्याला नक्कीच बघायला मिळतो। त्यामुळं NDTVच्या माध्यमातून देखील आपण सगळ्यांना आवाहन करूया की जर गरज नसेल तर मुंबईकरांनी खरंच घराबाहेर पडणं टाळलं पाहिजे, कारण ही वास्तविक परिस्थिती आहे की मुंबईच्या रेल्वे मार्गावर काय आहे। जर या ठिकाणी जर रेल्वे मार्ग जर ठप्प होत असेल तर स्वाभाविक आहे याचा ताण रस्ते मार्गावर होतो आणि रस्त्यावर देखील या भागात आपण बघितलं तर मोठी वाहतुकीची कोंडी झालेली आहे। जसं पाणी या ठिकाणी साचायला सुरुवात झालेली आहे तशाच प्रकारचं पाणी बाहेर आपण स्वामीनारायण मंदिर परिसर बघितला तर त्या ठिकाणी देखील असं पाणी साचते। संपूर्ण जो टिळक ब्रिज आहे त्या ठिकाणची वाहतूक देखील
पूर्णतः ठप्प झालेली आहे. मग ती दादर पश्चिमेकडनं पूर्वेला जाणारी असो किंवा पूर्वेकडनं पश्चिमेला जाणारी असो, या सगळ्यात आज मुंबईकरांना हा पाऊस वेठीस धरतोय. काहीसं आगमन या मान्सूनचं लवकर झालं होतं, मध्ये मोठा गॅप होता पावसाचा. मात्र आता पावसाने जी गेल्या 2-3 दिवसांपासून त्या संततधार पावसाची सुरू आहे, पावसाने जी हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे, ह्याचाच परिणाम आपण बघतोय. ह्या उपनगरीय रेल्वे गाडी आपण पुन्हा एक लोकल दाखवतो. जोपर्यंत त्यांना सिग्नल मिळत नाही तोपर्यंत ते देखील या ठिकाणी योग्य पद्धतीने पोहोचू शकत नाही. काही लोक आपण बघतोय ट्रॅकवरनं चालत आले आहेत आणि ट्रॅकवरनं चालत आल्यानंतर ही जी लोक आहे ही या स्टेअरकेसवरनं चढून आतमध्ये जातानाचं चित्र आपल्याला बघायला मिळतं. पोलिसांकडनं देखील या सगळ्यांना आवाहन केलं जाते, मात्र हतबलता आहे, लोकांना पर्याय उरला नाही आणि त्यामुळं लोक असतील, महिला असतील, हे सगळे अशा पद्धतीने जे जिने आहेत त्या जिन्यावरनं चढतानाचं चित्र आपल्याला या सगळ्या दादर स्थानक परिसरामध्ये बघायला मिळतंय. त्यामुळं अपेक्षा करूयात की आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या माध्यमातून या जे पंप लावलेले आहेत ते पंप कार्यान्वित तर करण्यात आलेले आहे, मात्र त्याचा देखील पावसाचा जोर आणि पंपाकडनं पाणी उपसण्याचा जोर ह्याचं कुठेतरी समीकरण जुळत नाही. ही जी आपण लोकल बघतोय ही मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाकडे जाणारी धीमी लोकल आहे. गेला अर्धा ते पाऊण तास ही लोकल याच ठिकाणी ताटकळत असल्याचं आपण बघतोय आणि त्यामुळं लोक रेल्वेमधनं उतरून पायी ट्रॅकवरनं पायी चालत दादर स्थानकावर आले. आता लोकांना नेमका पुढचा प्रश्न हा पडतोय की स्थानकावर तर आपण पोहोचलो, मात्र जर लोक घरी गेल्यानंतर हा इशारा घरून निघाल्यानंतर हा इशारा मिळाला असेल तर लोकांनी करायचं काय? दादरवरनं आता पुन्हा ठाण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक ही जी आहे ही काहीशी कमी प्रमाणात आहे. त्यासोबतच आपण बघतोय की ठाण्यावरनं दादरच्या दिशेने येणारी वाहतूक जी आहे ती वाहतूक देखील आता खोळंबत आहे. त्या सगळ्याचा परिणाम आता आपल्याला जनजीवनावर होताना बघायला मिळतं. दादर स्थानकामध्ये आता निश्चितच अक्षय, त्यामुळे मुंबईकरांसाठी महत्त्वाचा असा रेल्वे वाहतूकच आहे. मोठा वर्ग रेल्वेने वाहतूक करतो आणि आता पाहतोय पाणी साचल्यामुळे मुंबईकरांची चांगलीच दैना उडाली आहे.